मोहन जोशी यांच्या मराठी चित्रपटामधला एक डायलॉग आहे की आजोबा हा त्या नातवाचा पहिला दोस्त असतो आणि तो नातू हा त्या आजोबाचा शेवटचा दोस्त असतो. आदित्य ठाकरे यांचं आजचं भाषण ऐकलं आणि त्यासोबत दाखवणारे जाणारे शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मारकाचे व्हिज्युअल्स पाहिले आणि मोहन जोशी यांचा हा डायलॉग माझ्या डोळ्यासमोरून गेला. आदित्य ठाकरे यांनी काही पहिलं भाषण केलं नाही, पण शिवाजी पार्कामध्ये दसरा मेळाव्याला त्यांनी हे पहिलंच भाषण केलं. अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला. त्यांचं भाषण छोटेखानी होतं. खरा महत्त्वाचा मुद्दा तो उद्धव ठाकरे यांनी काय भाषण केलं आणि येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांनी काय टोन सेट केली हा होता. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण आदित्य ठाकरे यांच्या ह्या भाषणाचं महत्त्व आणि उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी काय रणशिंग फुंकलं आहे हे पाहणार आहोत. यासोबतच अनेक पत्रकार जे मिस करतायत ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना देखील एक टोला लगावला आहे, तो सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी साईराज पवार. आदित्य ठाकरे यांच्या आजच्या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आणि मुद्दा म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं अंग होतं तो म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स. आदित्य ठाकरे हे काही खूप प्रभावी असे वक्ते कधीच नव्हते आणि जसं 2-2.5 वर्षापूर्वी जे काही बंड झालं त्या बंडानंतर आदित्य ठाकरे अचानक परिवर्तित झाले आणि तीच वेळ होती ज्यावेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ बनवला होता आदित्य ठाकरे यांबद्दल. आणि त्यात जेव्हा आदित्य ठाकरेंचं स्वॉट ॲनालिसिस आपण करत होतो त्यात त्यांचं वीक पॉईंट आपण जो कुठला पकडला होता ते प्रभावी भाषण कौशल्य. आणि आजच्या जो काही त्यांचं भाषण झालं, आजचा दसरा मेळाव्याचं त्यांचं जे भाषण झालं यात त्यांनी आपला तो मुद्दा खोडून काढला आहे. त्यांचं भाषण आज किंबहुना उद्धव ठाकरे यांच्याहीपेक्षा जास्त सरस झालं. सरस यासाठी की उद्धव ठाकरे यांना किंवा ठाकरे घराण्यात जे मुख्य शिवसेना प्रमुख असतात यांना अनेक गोष्टींना हात घालावा लागतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते वाहवत जातात. उद्धव ठाकरेंचं आज तसं झालं असं माझं म्हणणं नाही आहे, पण बऱ्याच वेळेस असं होतं. परंतु आदित्य ठाकरेंचं भाषण हे अगदी क्रिस्प आणि टू द पॉईंट होतं. त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपण पुढे काय करणार आहोत, महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता जर आली तर आपण काय करणार आहोत हे सांगितलं. त्याच्यात त्यांनी वाक्य वापरलं की काय कुठल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी करणार आहात. ॲक्च्युली हे वाक्य म्हणजे हे एका अमेरिकन प्रेसिडेंटला त्यांच्या काळामध्ये विचारण्यात आलं होतं की काय महत्त्वाची गोष्ट असणार आहे. तर त्यांनी सांगितलं होतं जॉब्स जॉब्स अँड जॉब्स. म्हणजे आदित्य ठाकरे जे आज म्हणले नोकऱ्या नोकऱ्या आणि नोकऱ्या. आणि कदाचित युवकांना जी आता सध्याची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ही त्यांना दिसते. पुण्याच्या मंडईमध्ये सदाशिव पेठेमध्ये दिसणारे जे MPSCसाठी रात्रंदिवस मेहनत करणारे जे तरुण आहेत, 500-500 जागांसाठी 5-5 लाख विद्यार्थी जे फॉर्म भरत आहेत हे कदाचित त्यांना दिसलं असेल. म्हणूनच नोकऱ्यांचं महत्त्व त्यांना कळलं असेल. त्यामुळे आपण भविष्यात काय करणार आहोत त्याबद्दल त्यांची जी काही योजना असेल ते पुढे मांडतील, परंतु भविष्य हेच आपलं पुढचं टार्गेट असणार आहे आणि तोच आपला प्रचाराचा मुद्दा असणार आहे, ना की भूतकाळामध्ये काय झालं, आमच्यावर किती धोके झाले. कारण गेल्या 2 वर्षांच्या सभांमध्ये आपण ते पाहिलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी एक तो जो फ्युचरिस्टिक टोन किंवा फ्युचर काय असायला पाहिजे शिवसेनेचं हे सेट केलं. हे करत असताना त्यांनी 10 वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी जेव्हा युवासेनेची स्थापना झाली त्यावेळेच्या काही गोष्टी या सगळ्या गोष्टींना थोडाफार उजाळा दिला. यानंतर भाषण झालं ते संजय राऊत यांचं भाषण देखील काहीसं रटाळत झालं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त उद्धव ठाकरे यांचा उल्लेख न करता संजय राऊत झाले किंवा भास्कर जाधव झाले किंवा सुषमा अंधारे झाले यांचाही मी ओझरता उल्लेख का करतो आहे, कारण शिवसेनेमध्ये जी बदलती शैली आहे त्याचा एक बदलता जो आपण त्याचं एक उदाहरण जे आपण म्हणू शकतो ते आपण दसरा मेळाव्यात पण पाहू शकतो. म्हणजे आधी असं असायचं की दसरा मेळाव्याला ऐकताना फक्त बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकायची एक म्हणजे क्रेज असायची. पण आता सध्या पाहता सुषमा अंधारे यांची भाषण झालं, भास्कर जाधव यांचं भाषण झालं, संजय राऊत आहेतच आणि आता आदित्य ठाकरे देखील. म्हणजे उद्धव ठाकरे व्यतिरिक्त म्हणजे शिवसेना प्रमुख हे पद सोडता इतरही लोकांच्या भाषणांना वजन यायला लागले, धार यायला लागली. जेव्हा तुमच्याकडे मुद्दे असतात आणि ते सत्य असतात त्यावेळेला भाषणांना आपोआप धार चढते. मग इतर वेळेला नुसते भाषणांना धार असून पण जर मुद्देच पोकळ असतील तर भाषणांमध्ये मजा येत नाही, जसं राज ठाकरेंबरोबर सध्या होतंय गेली कित्येक वर्ष. आता आपण चर्चेत घेऊया मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांचं भाषण कसं झालं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात त्यांनी जी काही केली त्याच्यात त्यांचा जो टोन होता तो हा सेट करण्याचा होता की मी आज इथं जो उभा आहे की जे त्यांच्यावर आरोप होतात की तुम्ही खरे वारसदार नाही आहात आणि म्हणजे ते एकनाथ शिंदे करणारच होते ते आरोप आणि त्यांनी तो नंतर त्यांच्या मेळाव्यामध्ये केलाच की तुम्ही खरे वारसदार नाही आहात. तर रतन टाटा आणि त्यांच्यामधला एक किस्सा आणि सांधर्म्य सांगून त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की मी बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार आहे. ते त्यांनी इलेक्शनमध्ये देखील प्रूव्ह केलं. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना प्रूव्ह करत बसणं कदाचित हे इतकं महत्त्वाचं नाही आहे, परंतु उद्धव ठाकरे कुठल्या तरी न्यूनगंडातून का होईना पण ही गोष्ट बऱ्याच वेळा मांडत असतात की मी खरा वारसदार का आहे ते. तशी मला त्याची गरज वाटत नाही, पण ते करतात. ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी मला वारसदार निवडलं त्यावेळेचा जो किस्सा उद्धव ठाकरे हे सांगत होते रतन टाटांशी सांधर्म्य सांगताना, त्यावेळेस उद्धव ठाकरे एक हलकासा चिमटा काढून गेले राज ठाकरे यांना. म्हणजे कदाचित निदान असं मला तरी वाटतं. त्यांचा सांगण्याचा हेतू असा होता की एवढं सगळं होत असताना, एवढा सगळा त्रास भाजपने उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेला देत असताना देखील उद्धव ठाकरे
का भाजपला शरण जात नाही आहेत किंवा का भाजपसोबत ॲडजस्टमेंट करत नाही आहेत, सेटलमेंट करत नाही आहेत. म्हणजे जे एकनाथ शिंदे करू शकले ते उद्धव ठाकरे यांनी स्वतःच का नाही केलं, की बाबा हे सरकार 2.5 वर्ष घे आणि चालू दे बाबा सगळं शांतपणे. त्याचं उत्तर देताना ते जे म्हणाले की ज्या ठाकरेंच्या पिढीने म्हणजे त्यांच्या आजोबांनी ह्या महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी जे लढा दिला त्यातल्या टॉप 5मध्ये त्यांचे जे आजोबा होते प्रबोधनकार ठाकरे होते, त्यांचा नातू उद्धव ठाकरे जर ह्या महाराष्ट्र देशाच्या सरकारसोबत उभा राहिला तर याचा अर्थच काय उरला. यातून मला जे वाटतं ते उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा स्टँड एस्टॅब्लिश तर केलाच, पण राज ठाकरे जे काल परवा म्हणत होते की ज्यांनी लोकसभेला BJPला सपोर्ट केला आणि काल परवा त्यांना पुन्हा एकदा उपरती आली आणि ते म्हणतात की तुम्ही या सरकारच्या असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, क्रांती घडवली पाहिजे वगैरे, त्यांना एक चपराक मारली. तुम्हाला पण जर असं वाटत असेल की ही गोष्ट उद्धव ठाकरे यांनी जाणून बुजून उल्लेख केला आणि यातून त्यांना राज ठाकरे यांनाच टोमणा मारायचा होता, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहन भागवत यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. त्यांच्यावर डायरेक्ट हल्ला नाही चढवला, पण ते म्हणाले की मी मोहन भागवतांचा आदर करतो, मी संघाचा आदर करतो, संघाच्या कार्यकर्त्यांचा देखील आदर करतो, पण ते जे काय करतात मी त्याचा आदर करत नाही. आता हे म्हणजे टिपिकल उद्धव ठाकरे शैली झालं. म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचा आदर करतो, मग तुम्ही काय करता त्याचं करत नाही. मग एखाद्या माणसाच्या कर्मावरून जर त्याचा आदर होणार नसेल तर मोहन भागवत यांची काळी टोपी, त्यांची झुपकेदार मिशी ही आवडते म्हणून त्यांचा आदर होतोय की काय मला माहीत नाही. पण जर तुम्हाला त्यांची कर्मच आवडत नसतील तर त्यांचा आदर करण्यात काय अर्थ आहे. ही स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांना काही काळामध्ये आपल्याला घ्यावी लागेल असं दिसतंय. म्हणजे ते स्वतःला संघाच्या हिंदुत्वापासून जे फारकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत ती आता अजून प्रकर्षाने दिसेल आणि त्यामुळे त्यांनी भाजप जे काय करत आहे याची तुम्हाला म्हणजे तुमची याला संमती आहे का या भाषेत त्यांनी संघाला डायरेक्ट प्रश्न विचारलेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडाणीवर हल्ला. आता अडाणी यांचे पवारांशी किती चांगले संबंध आहेत आणि अडाणी यांचे ठाकरेंशी तितकेच चांगले नसले तरी संबंध मात्र आहेत, कारण मातोश्रीवर अदानी गेले होते 2 वर्षापूर्वी. याचा एक व्हिडिओ तुम्हाला अजूनसुद्धा मिळेल. असं असताना देखील अदानी विरुद्ध स्टँड उद्धव ठाकरे यांनी याच्यात घेतला. अदानीबद्दल कमीत कमी 5 ते 10 वेळा त्यांनी त्यांचा उल्लेख केला. त्यांच्याबद्दलच्या ज्या काही मिठागराची जागा असेल, इतर जमिनींचे जे व्यवहार असतील याच्याबद्दलचे आरोप त्यांनी केले आणि हे आरोप पुढे जर सिद्ध झाले तर आपण याच्यावर कारवाई देखील करू असं आश्वासन त्यांनी आज दिलं. एवढं सगळं करताना उद्धव ठाकरेंची दुसरी बाजू दिसली ती म्हणजे त्यांनी अदानीपेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे ते लोकल जे मुंबईतले प्रश्न आहेत त्यांना. कारण धारावी पुनर्वसन प्रकल्प झालं, इतर मिठागराची जागा झाली, हे मुंबईतले आता काही दिवसानंतर तापते विषय बनणार आहेत. विधानसभेपेक्षा हे जास्त विषय ठरणार आहेत नगरसेवकांच्या इलेक्शनला म्हणजे महानगरपालिका इलेक्शनला. पुढची एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आज फक्त ज्युडिशरीबद्दल म्हणजे न्यायपालिकेबद्दल न बोलता थेट सरन्यायाधीशांबद्दलच बोलले. सरन्यायाधीशांना आता काही दिवसांनंतर रिटायर होणार आहेत आणि त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रतेबद्दलची जी काही केस आहे ही केस जवळपास आता 2 वर्ष पेंडिंग आहे आणि या केसमध्ये काही निकाल येताना दिसत नाही आहे. आणि आता यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा देखील कार्यकाळ संपतोय, त्यामुळे त्यांची त्याबद्दलची जी एक भावना आहे ती त्यातून त्यांनी व्यक्त केली. मी आता जे काय बोलतोय हे मर्यादा ठेवून बोलतोय आणि जे काय मला खरं बोलायचं आहे ते मी तुम्ही रिटायर झाल्यानंतरच बोलेल. मग तुम्ही आता विचार करा की रिटायर झाल्यानंतर सरन्यायाधीशांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलतील ते. पुढची गोष्ट जी उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून आणि एकूणच जाणवली ती म्हणजे त्यांनी प्रकर्षाने त्यांच्या मशाल चिन्हाचा प्रचार केला. कसं आहे की आपल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिले की राष्ट्रवादीची साताऱ्याची जागा असेल, उद्धव ठाकरे यांची जी कोकणातली जागा असेल, याच्या बऱ्याचशा जागेवर नाव आणि चिन्ह याच्या घोळामुळे जागा गेल्या. असं असताना आपलं जे चिन्ह आहे म्हणजे मशाल हे जे चिन्ह आहे हे चिन्ह लोकांपर्यंत पोचलं पाहिजे याची त्यांनी काळजी घेतली. आदित्य ठाकरेंनी तर जवळपास 3 ते 4 वेळा लोकांकडनं वदवून घेतलं की आपलं चिन्ह कुठलं, तर मशाल मशाल मशाल. त्यांनी आता नवीन गाणं देखील बनवलं आहे. जुनं ते शिवसेना गीत त्यांनी सोडून दिले आणि आता नवीन गाणं देखील बनवलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता मागचं सगळं सोडून नवीन सुरुवात जी काही केली आहे, नवीन जे एक्सेप्ट केले की बाबा हेच आपलं चिन्ह राहणार आहे, आपल्याला हे सगळं मागचे जी काही जळमट आहे ती सोडून नव्याने सुरुवात करायची आहे हे त्यांनी मान्य केले आणि त्यानुसार ते आता पुन्हा आगेकूच करतात विधानसभा इलेक्शनसाठी. हे आजच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातून प्रकर्षाने दिसून आलं. याचं पुढचं एक उदाहरण म्हणजे जे त्यांनी त्यांच्या जे काही सहकारी आहेत म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कदाचित यांना दाखवलं आहे की आपल्या आलेल्या कार्यकर्त्यांचं स्फुरण वाढवण्यासाठी केलं. हे येणारा काळच सांगेल की उद्धव ठाकरे त्यांनी 2019 साली जी काही शपथ घेतली होती त्या शपथेचा व्हिडिओ प्रसारित केला. म्हणजे तो व्हिडिओ प्रोजेक्ट केला आणि लोकांना दाखवलं की आपण ती शपथ का घेतलेली. त्यानंतर त्यांनी लोकांनाही एक शपथ घ्यायला लावली की आपण निष्ठावान कार्यकर्ते, आपण महाराष्ट्राच्या हितासाठी झटू आणि सत्ता आणू वगैरे वगैरे. हे करताना काय दिसतंय की उद्धव ठाकरे यांची न्यायपालिकेकडची पूर्ण अपेक्षा संपलेली आहे. जे काय ते म्हणतात की थोडे दिवस बाकी आहेत, सरन्यायाधीशांनी जरा विचार करावा आणि निर्णय द्यावा, हे ते फक्त दाखवण्यासाठी म्हणतात असं मला वाटतं. आणि कदाचित
ते केल्याचाच त्यांना जास्त फायदा होईल असं देखील वाटतं. त्यामुळे हे झाले उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे. एकनाथ शिंदे यांनी जे काही भाषण केलं, एकनाथ शिंदेनी देखील मला आज खोटं ठरवलं. म्हणजे गेल्या भाषणांमध्ये जी काही गेली 2 वर्ष ज्यांची भाषणं झाली दसरा मेळाव्याला, त्यात त्यांना मी एक शब्द वापरला होता, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचं उद्धवग्रस्त भाषण. म्हणजे त्यावेळेला काय व्हायचं, एकनाथ शिंदे नेहमी उद्धव ठाकरेंबद्दलच बोलायचे, म्हणजे हे असे, ते तसे, ते तसे. आज जरा त्यांनी त्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणं कमी केलं आणि या उलट स्वतः मुख्यमंत्री म्हणून काय काम केली ती कामं त्यांनी जनतेसमोर मांडली. आता ती खरी केली आहेत नाही केली आहेत हे तुम्ही ठरवा. तुमच्या आजूबाजूला बहिणींना 1500 रुपये आले असतील, ते त्यात जर खुश असतील तर चांगली गोष्ट आहे. पण ते 1500 रुपये घेणाऱ्या बहिणीला आज सुषमा अंधारेने जे काही भाषण केलं त्यांचं भाषण तुम्ही नक्की ऐकवा. खेडोपाड्यामध्ये 1-2 एकर जमीन विकून आपल्या बहिणीचं लग्न लावणारा भाऊ हा रुखवतामध्ये बाजूला बोर्ड लावत नाही की माझ्या लाडक्या बहिणीसाठी मी 2 एकर जमीन विकली, आणि हा भाऊ तुमच्याच खिशातले पैसे 1500 रुपये काढून तुम्हाला देतो आणि गावभर बोर्ड लावतो की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. हे वाक्य भाषण ऐकल्यापासून सुषमा अंधारे यांचं माझ्या डोक्यात घुमतंय. आणि हे वाक्य तुमच्या लाडक्या बहिणींना जरूर ऐकवा. पैसे घ्या, मतं देताना ह्या वाक्याचा नक्की विचार करा. त्यामुळे जशी परंपरा आहे शिवसेनेची या दसरा मेळाव्याची की काही विचाराचं आदानप्रदान होतं, विचार पुढचं एक दिशा ठरवली जाते की बाबा नक्की काय करायचं आहे. म्हणजे निवडणुकीची मधली 4 वर्ष जी असतील त्यात नक्की काय असणार, विचार काय सांगणार, तर तत्कालीन जी परिस्थिती असते त्याबद्दल काही बोललं जाईल. पण निवडणूकपूर्वी म्हणजे ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आणि त्याच्या आधीचा जो दसरा मेळावा असतो हा अत्यंत महत्त्वाचा असतो शिवसैनिकांसाठी, कारण करायचं आहे काय हे नक्की ठरतं. त्यामुळे हे मात्र फिक्स झालं आहे की भाजप हाच एकमेव सर्वात मोठा शत्रू आहे. त्यांच्या ह्या नॅरेटिव्हला तितक्याच स्ट्रॉंगली उत्तर द्यायचं हे देखील त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं आहे. स्वतःचं चिन्ह हे इतर ठिकाणी जिथं पोचलं नाही आहे, प्रत्येकाच्या घराघरात मनामनात ते पोचवणं हे शिवसैनिकांना दिलेली एक नवीन टास्क, ही नव्याने दिलेली एक टास्क आपल्याला ह्या भाषणातून जाणवते. आणि दुसरं म्हणजे मला जे वैयक्तिक वाटलं ते म्हणजे आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं स्वरूप हे एककेंद्री न राहता इतर जे वक्ते मोठे मोठे तयार होत आहेत, जे बाहेर येत आहेत, त्यांना जास्त बोलण्याचा वाव देणं याकडे देखील दिसतो. त्यामुळे अशा पद्धतीत एकंदरीत हा दसरा मेळावा पार पडला. तुम्हाला ह्या दसरा मेळाव्यातलं कोणाचं भाषण सगळ्यात जास्त आवडलं हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.